धमाल। ब्रेक नंतर एक महत्त्वाची अपडेट येते। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे रात्री उशिरा दिल्लीत दाखल झालेत। एकनाथ शिंदेंचा दिल्लीतून राजस्थान दौरा सुरू होणार असल्याचं समजतंय। राजस्थान येथे लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांची उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे भेट घेतील अशी सूत्रांची माहिती आहे। ओम बिर्लांची भेट झाल्यानंतर एकनाथ शिंदे दिल्लीत परत आल्याची सूत्रांची माहिती आहे। तर राजस्थानात शिंदेंनी एकनाथ शिंदेंची भेट घेतलेली आहे आणि त्यानंतर एकनाथ शिंदे दिल्लीत परत आल्याची सूत्रांची माहिती आहे। आपले प्रतिनिधी कृष्णा केंडे आपल्या सोबत आहेत। कृष्णा, एकनाथ शिंदे यांच्याकडूनही जोरदार हालचाली सुरू झाल्यात। एकनाथ शिंदे रात्री उशिरा दिल्लीमध्ये पोहोचले आणि त्यानंतर थेट राजस्थानला ओम बिर्ला यांची भेट घेण्यासाठी पोहोचले असल्याची माहिती आहे। जे गट स्थापन करण्याचं पत्र आहे ते ओम बिर्लाला या ठिकाणी दिले असल्याची माहिती आहे लोकसभा अध्यक्षांना, आणि त्यानंतर ते रात्री उशिरा पुन्हा दिल्लीमध्ये पोहोचलेत आणि आज सगळे खासदार ज्या ठिकाणी आहेत तिथे जे त्यांच्याशी ते बातचीत करतील आणि त्यानंतर या सगळ्या प्रक्रियेला वेग येईल। मात्र रात्री उशिरा ओम बिर्ला यांची राजस्थानमध्ये जाऊन त्यांनी भेट घेतल्याची सूत्रांनी माहिती दिली आहे। कृष्णा, ज्या प्रकारे वेगवान घडामोडी घडतायत ते पाहता आजच मोठा राजकीय भूकंप होऊ शकतो का? शिंदेंच्या शिवसेनेकडून तयारी पूर्ण झाली असं आपण म्हणू शकतो का? निश्चित असं म्हणता येईल, कारण की जे 6 खासदार आहेत ते त्यातले बऱ्यापैकी खासदार दिल्लीला पोहोचले असल्याची माहिती आहे। सकाळी श्रीकांत शिंदे यांच्या बंगल्यावरती 8:30 वाजता या सगळ्या संदर्भात एक बैठक होईल असे देखील सूत्रांनी माहिती दिलेली आहे आणि त्यामुळे या सगळ्या घडामोडींना निश्चित आज दिवसभर वेग येईल। एकूणच राज्याच्या दृष्टीने आजचा दिवस महत्त्वाचा असणार आहे। ठाकरेंच्या दृष्टीने आजचा दिवस अतिशय महत्त्वाचा असणार आहे। राजधानी दिल्लीमध्ये खूप महत्त्वाच्या मोठ्या घडामोडी घडण्याची शक्यता आहे। एकनाथ शिंदे स्वतः दिल्लीमध्ये दाखल झाल्याचं समजतंय आणि 6 खासदार देखील दिल्लीत दाखल झाल्याचं समजतंय। राजस्थानात शिंदेंनी ओम बिर्लांची भेट घेतलेली आहे। अरविंद सावंत यांनी देखील ओम बिर्लांची भेट घेऊन एक पत्र दिलेलं होतं आणि त्यानंतर राजधानी दिल्लीमध्ये आज नेमकं काय घडतं, खरंच आजच मोठा राजकीय भूकंप ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये होणार का हे पाहणं